अनुभव आणि समजणं तुमच्या हातात हात घालून चालतं. ते म्हटला, की मी ओशोला ऐकलं आणि मला समजलं. मी जे कृष्णमूर्तीला ऐकलं मला समजलं. मी स्वामी रामला ऐकलं मला समजलं. महर्षी रमण ऐकले. रामकृष्ण परमहंस ऐकले आणि मला समजलं. मी लाओ त्सो ऐकलं आणि मला समजलं. मी भगवद्गीता वाचली आणि मला समजलं. मी उपनिषद वाचले, वेद वाचले, आगम, निगम शास्त्र वाचले, शैव वैष्णव शास्त्र वाचले, तंत्रशास्त्र वाचले. मला समजलं. असं शक्य नाही. संत साहित्य वाचून समजलं. अजिबात शक्य नाही. तुम्ही पोपटासारखं बोलायला शिकू शकता. नेहमी समजणं तेच. त्याच्यासोबत अनुभव पण हातात हात घालून चालतो. अनुभव आणि समजणं 2 करता येतात. अनुभवातून समज येते आणि समजमधून अनुभव पण प्रत्यास येतो एकाच. दोन्ही जेव्हा घडतात हे एकमेकावर एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. अनुभव आणि समज. निव्वळ समजणं म्हणता येत नाही. मी पुस्तक वाचलं मला कामशास्त्र समजलं नाही. अनुभव लागेल तरच समजेल. बरोबर? मी बाप जन्मात रसगुल्ला खायला नव्हता आणि मी पुस्तक वाचलं आणि मला रसगुल्ला समजला. मला कोणाकडून तरी वरून ऐकलं आणि मी याच्या अगोदर गुलाबजामुन खाल्ला होता. तेव्हा मला रसगुल्ला समजला कसा असतो. समजला का? नाही. त्याला रसगुल्लाच खावा लागेल. म्हणजे तुमचं समजणं आणि तुमचा अनुभव हा हातात हात घालून मी एखाद्या ठिकाणीचं वर्णन वाचलं आणि मला समजलं ते ठिकाण कसं आहे, तो समुद्रकिनारा कसा आहे, ते बर्फ कसा आहे, बर्फात खेळणं कसं आहे, हिमालयात चढणं कसं आहे, याच्यावरती मी पुस्तक वाचलं, त्यात तंतोतंत वर्णन होतं आणि मला समजलं. समजलं का नाही? प्रत्यक्षात अनुभव घ्यायला कळलं की नाही. समजपेक्षा अनुभव आणि समजणं दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे समजणं आणि अनुभव एकत्र आले. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी म्हणता की मला समजलं किंवा जो प्रवचन देतो, हे कीर्तनकार, तथाकथित कीर्तनकार, प्रवचनकार, हे रामायणाचार्य, कोण-कोण अमुकचार्य, तसे तमुकचार्य, यांना पहिली गोष्ट काहीच माहीत काहीच कळालेलं नसतं. काहीच समजत नसतं. हे अगदी खरं आहे. कारण केवळ पुस्तकी ज्ञान, शब्दांचं पाठांतरण, अध्यात्माचं शिकवायचं आणि संसाराच्या उदाहरणामध्ये रमायचं असं माइंड त्यांचं. त्यांची बुद्धिमत्ता तेवढीच चालणार, तेवढं त्यांचं संसारातले आकलन आहे तेवढं. परंतु प्रत्यक्ष अनुभव कसलाही नसल्यामुळे, सत्याचा अनुभव, सत्याचा परिचय नसल्यामुळे, त्यांचं सगळं सांगणं ही एक सांसारिक कथा होऊन जाते. सांसारिक स्टोरी होऊन जाते. सांसारिक बखाण होऊन जातं. सांसारिक पांचटपणा होऊन जातो. बाकी काही राहत नाही. त्यांचे ठरलेले पॅटर्न असतात. सांगायचे, बोलायचे, दिखावे. सगळे बकवास आहेत आणि खोटे आहेत. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधी एखादा माणूस बोलेल, तेव्हा बोलताना त्याचा अनुभव हे त्याच्या मागे प्रमाण असतं. जेव्हा एखादा माणूस सत्याची, ध्यानाची, साधनेची गोष्ट बोलेल, तेव्हा त्याच्या मागं त्याच्या अनुभव हा प्रमाण असतो. मला जर प्रत्यक्ष अनुभव नसेल कोणत्याही सत्याचा, मला जर प्रत्यक्ष अनुभव नसेल साधनेचा, तेव्हा पुस्तकी साधना नाही. सांगितलं म्हणून केलं नाही, नामस्मरण केलं म्हणून किंवा टाळ वाजवली, कीर्तनाला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, ह्या देवाला पूजलं, त्या देवाला पूजलं, ह्या तीर्थयात्रेला गेलो, त्या तीर्थयात्रेला गेलो, पूजलं, हे साधलं, हे पाहिलं आणि म्हणायचं मी साधना केली. हे साधनेच्या कॅटेगरीमध्ये तेवढं बसत नाही. हे साधनेसाठी पोषक असं वातावरण निर्माण करण्यास मदत करू शकतं. परंतु याला साधना म्हणता येत नाही. बऱ्याच जणांना बहुतांशी जणांचं आयुष्य त्याच फिरण्यात, वाऱ्या करण्यात, तीर्थयात्रा करण्यात, नामस्मरण घेण्यात, टाळ वाजवण्यात, कीर्तन ऐकण्यात, प्रवचन ऐकण्यात, ह्या महाराजाच्या पाया पडण्यात, त्या महाराजाच्या प्रवचनाला हजर राहण्यात, इकडं बडबड करण्यात, तिकडं बडबड करण्यात, अध्यात्माच्या पांचट गप्पा मारण्यात, भजन म्हणण्यात, ते पोशाख घालण्यात, कपडे घालण्यात, ते बुक्का, माळी घालण्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे नखरे, आव आणण्यामध्ये जातं वाया. परंतु अशा माणसांना प्रत्यक्ष कोणताही अनुभव येत राहत अनुभव नसतो. कारण जेव्हा अनुभव येतो, तेव्हा कळून चुकतं की असली काही गोष्टी करायची गरज नाही, कुठेही भटकायची गरज नाही, कुठेही शोधायची गरज नाही, कसलाही आव आणायची गरज नाही, काही दाखवायची गरज नाही, काही मिळवायची गरज नाही, काही सोडायची पण गरज नाही. इथं कसलाही त्याग नाहीये आणि कसलाही भोग नाहीये. नाही तर त्याग होऊ शकतो, नाही तर भोग होऊ शकतो. नाही तर जिंकता येतं, नाही तर कधी काय हारतं.
इथं काही मिळवता येतं ना कधी गमवतं काही. इथं शाश्वत, स्थिर, नित्य काहीच नाही. सर्व अनित्य सत्ता आहे. म्हणजे सतत बदलणारी. पण हे केव्हा बोलता येतं? जाणलं तर. मी जेव्हा कधी काही बोलतो, तेव्हा मी जे जाणलं ते जाणून बोलत आहे. मी जे अनुभवलं ते अनुभवून बोलत आहे. म्हणून माझ्या बोलण्याला अनुभव हे प्रमाण आहे, प्रूफ आहे. एका नाण्याची दुसरी बाजू आहे. हातात हात घालून आहे माझ्या शब्दात. नो बकवास, सीधी बात. तेव्हा मला कोणताही हाव, कोणताही ताव, कोणताही नखरा, कोणताही दिखावा उभारायची गरज नाही पडत. सहजता हे सूत्र माझं आवडतं सूत्र आहे. सरळ-सरळ गणित आहे. त्यात भेद नाही. त्यात कसले अलंकार वापरत सरळ-सरळ बोलतो, स्पष्ट बोलतो, खरं ते सांगतो. आहे ते सांगतो. त्यामुळे तुम्हाला जर कोणी बोलायला लागलं, तर एकच विचारायचं, हा तुमचा अनुभव आहे का पुस्तकी ज्ञान आहे? नाही, नाही मला कळतं एवढे दिवस मी केलं, हे केलं, ते केलं. ते नका सांगू. अनुभव आहे का? ईश्वर पाहिलाय का तुम्ही? तो म्हणला पाहिला. लगेच उठायचं, बूट काढायचं, तोंडात मारायचं त्याच्या जोरात. लगेच बुटाची नाल उलटी करायची. टाच. थोबाडी सनकन हाणायची. ईश्वर पाहिला म्हटलं की पहिला मुस्कान हाणायचं त्याचं. का? ईश्वराचं दर्शन होणे शक्य नाही. दर्शन झालं तेव्हा पण जर व्यक्ती दर्शन घेणारा आणि ज्याचं दर्शन झालं तो 2 असेल, तर दर्शन झालं. पहिलं नेहमी मनुष्याला स्वचं दर्शन होतं आणि स्वच्या दर्शनामध्येच ईश्वराची एकरूपता होते. स्वतःपासून भिन्न असा ईश्वर दिसत नाही. स्वतःपासून भिन्न जे जाणवते ते स्वप्न असू शकतं, वाटणं असू शकतं, इमॅजिनेशन असू शकतं, हॅल्युसिनेशन असू शकतं, कल्पना असू शकते, भ्रम असू शकतो, मतिभ्रम, मतिविकृती असू शकते, बाकी काही नाही. त्यामुळे जे कोणी तुम्हाला म्हणतात, भले-भले त्यांचे नाव मोठमोठे असतील, मोठमोठे परिचित असतील, लोकं त्यांना संत महात्मा म्हणत असतील, दिव्य पुरुष म्हणत असतील, त्या सगळ्यांना आपण म्हणू शकतो सरळ-सरळ भ्रम झाला होता. मेंदू विकृती झाली होती. अति भावनिकतेमध्ये, अति आत्मिकतेमध्ये, अति ओढीमध्ये मन काहीही उभा करू शकतं. ईश्वर त्यांना कसा दिसला विचारलं, तर त्यांनी जेपर्यंत चित्र पाहिले होते, त्याच टाइपमध्ये ईश्वर दिसेल त्यांना. त्यांना येशू ख्रिस्तासारखा कृष्ण दिसला नाहीये. पांडुरंग दिसला नाहीये. महादेव दिसला नाही त्यांना. महादेव त्यांना कृष्णासारखा दिसणार नाही. रामासारखा दिसतो. राम सुद्धा तुमचा कल्पनेतला आहे. अरुण गोयल सारखा. कृष्ण सुद्धा नितीन भारद्वाज सारखा. मिश्यावाला कृष्ण तुम्ही आकडे पाडलेली मिशा असा कृष्ण कल्प करू शकता. आणि माणसाला अशीच दिसतात स्वरूप. राधा दिसते कुणाला, कुणाला कृष्ण दिसतो, कुणाला राम दिसतो, कुणाला विठ्ठल दिसतो, कुणाला कोण दिसतं, कुणाला कोण. सब बकवास आहे, सब खोटं आहे. सगळे भ्रम आहेत. बुद्धीचे अति आत्मिकतेमध्ये, अति ओढीमध्ये, अति भावनिक स्थितीमध्ये, अति भक्ती प्रेमामध्ये. ते झालेला मतिभ्रम आहे. स्वतंत्र असं ईश्वराचं अस्तित्व कधीच दिसत नसतं. शब्दाचा अर्थ असा आहे आत्मज्ञान. स्वमध्ये सत्याचं ज्ञान आणि ज्ञान होणारा पुरत नाही. जोपर्यंत मनुष्य जी कोणती कल्पना करेल, कल्पना करतो याचा अर्थ कल्पनेत सुद्धा ईश्वर वेगळा आहे. मला ईश्वर असा भासतो, ते स्वप्नवत आहे. भासणं, वाटणं, समजणं ती इमॅजिनेशन धरलेली आहे आणि इमॅजिनेशन धरली आणि कशी धरली हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा साहजिकच आहे. ती धरली कल्पना, त्या कल्पनेपासून आपण वेगळे असलो पाहिजे. आणि जोपर्यंत असं माणसाला वाटतं तोपर्यंत त्याला काहीच ज्ञान नाही. म्हणून या जगामध्ये मोठमोठ्या माणसांनी सरळ-सरळ जे सांगितलेलं आहे त्यातलं बहुतांशी खोटंच आहे. त्यांना प्रत्यक्ष ईश्वर भेटलेलाच नाही. परंतु लोकांना वाटतं ईश्वर नावाचा कोणतरी असा मनुष्य भेटेल आणि मग असं, असं त्यांची द्वैतवादी विचारसरणी चालते आणि द्वैतवादी विचारसरणीमध्ये ईश्वर भेटत नाही. ईश्वराचा प्रत्यक्ष माणसात एकरूपता ईश्वरत्वाशी झाल्यानंतर मनुष्याचं ईश्वरत्वामध्ये रूपांतरण होतं. मनुष्याचं ईश्वर तत्वाशी एकरूपता झाल्यानंतर त्याला कणाकणात ईश्वर त्यानंतर दिसू शकतो भाग वेगळा आहे. झाल्यानंतर तो कणाकणात आविष्कार पाहू शकतो त्याचा. पण कसा पाहतो? अभिन्न आहे असा पाहतो. सगळेच माझे अंश आहेत असा. सगळेच अंश रूपांतरण आहे, माझाच विस्तार आहे असं पाहतो. माझंच हे प्रचंड विस्पारण आहे, विस्तारीकरण आहे असं पाहतो. भेद म्हणून काही उरत ईश्वर म्हणून स्वतंत्र असा काही उरत
जाणण्यासारखा भेद राहतच नाही. म्हणून कणाकणात ईश्वर दिसतो. यामागे हेच अर्थ आहे, की सगळीकडेच त्याचा परिचय आला. सगळीकडेच त्याची अनुभूती आला. जे आपल्यात आहे त्याचीच अनुभूती सर्वत्र यायला लागते. ना की कोणी स्वतंत्र ईश्वर दिसतो. मुरलीधरेला कृष्ण नाही. उघडा शंकर नाही दिसत. कमरेवर हात धरला विठ्ठल नाही दिसत. मतिभ्रम आहे. आलेले लोकांना आणि मोठमोठ्या लोकांना झाले. आणि त्या भावनिकतेमध्ये त्यांनी मोठमोठं कविता लिहिल्या, साहित्य लिहिले, त्या गोष्टी लिहिल्या. तसं तर आपले तर साधे लेखक पण लिहितात. पिक्चरच्या स्टोऱ्या खूप भारी असतात. उत्तम दर्जाचे कवी पण आहेत. आहे ना. उत्तम दर्जाचे फिल्म लिहिणारे पण लोकं आहेत. उत्तम दर्जाचे ग्रंथ, कथा, कादंबऱ्या अशा अचूकतेने लिहितात. हजार-हजार पानाच्या कथा, कादंबऱ्या लोकं आहेत. एकदम अचूकतेने. संवाद, त्यात ते डायलॉग, एक-एक वस्तुनिष्ठ वातावरण, आसपासचं सगळं वातावरण, एकदम सुंदर चित्र उभं करतील असं आहे. त्यांच्या कहाण्यामध्ये आणि ह्यांनी सांगितलेल्या दैविक कथांमध्ये काय फरक आहे? यांनी संसारात सांगितलं, यांनी अध्यात्माच्या नावाखाली संसारात सांगितलं ईश्वराचं. वेगळं काय सांगितलं? ईश्वराने असं केलं, मग ईश्वराने तसं केलं. अशा लोकांच्या कल्पनेत कायम ईश्वर चमत्कार करतो. कायम ईश्वर काहीतरी वेगळं दाखवतो. कायम काहीतरी दैवी दाखवतो. कायम ईश्वर धावून येतो. कायम ईश्वर मदत करतो. कायम ईश्वर आशीर्वाद देतो. कायम ईश्वर हृदयाशी घेतो. आणि कायम ईश्वर ह्यांना म्हणतो, "घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे." हा एक प्रकारचा ईश्वराची एकत्वाचा भाव नाहीये. ईश्वराकडे मागितलेली दयेची भीक आहे. ईश्वराकडे मागितलेलं ऋण आहे. मनामधली भीती आहे, जी अशा प्रकारे व्यक्त होत आहे. मनामधली आत्मिकता आहे, जी अशा भावनेमध्ये व्यक्त होत आहे. मनामधली व्याकुळता आहे, जी अशा प्रकारे व्यक्त होत आहे. मनामधला संभ्रम आहे, जो अशा प्रकारे व्यक्त होत आहे. मनामध्ये असलेला बालिशपणा आहे, नासमजी भरी समज आहे, अज्ञानी समज आहे. तो ईश्वर सर्वशक्तिमान आहे. तो खूप मदत करतो. तो धावूनच येतो. भक्तासाठी धावतो. संकटातून बाहेर काढतो. आपल्या परस्पर आपलं काम करतो. आपल्याला वेगळ्या प्रकारचे आशीर्वाद देतो. धनवैभव देतो आणि अडचणीत येऊ देत नाही आणि असाच तरुण नेतो, असाच हृदयात धरतो. ह्या सगळ्या कल्पना आहेत. असं काहीही होत नाही.